नमस्कार मित्रांनो, आपल्याला मी ई कोर्टबद्दल माहिती सांगणार आहे. आपल्या विरुद्ध जर भारतातील कुठल्याही न्यायालयात दावा दाखल असेल किंवा कोणत्याही राज्यामध्ये आपल्या विरुद्ध किंवा कोणत्याही तालुक्यामध्ये आपल्या विरुद्ध दावा दाखल असेल किंवा फौजदारी स्वरूपाची केस दाखल झालेली असेल, तर आपल्याला त्या प्रकरणातील सर्व माहिती या ई कोर्ट ॲपद्वारे आपल्याला मिळते. हे ई कोर्टचं ॲप आपल्याला कसं व कुठून मिळू शकतं, तर ते आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यावे लागते. त्यासाठी अगोदर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्चमध्ये आपल्याला ई कोर्ट असं सर्च केल्यानंतर आपल्याला हे ॲप मिळून जाते आणि हे ॲप मी अगोदरच इन्स्टॉल केलेलं आहे. या ॲपवर ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर हे ॲप ओपन होते. त्यात ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालय दोन्हीही कोर्टात जर आपले प्रकरण दाखल झालेले असेल, तर आपल्याला दोन्ही प्रकरणातील माहिती मिळू शकते. आपल्या विरुद्ध केस दाखल झाल्याच्या नंतर आपल्याला कोर्टाकडून समन्स, वॉरंट किंवा नोटीस ही येत असते आणि नंतर आपण ती समन्स, वॉरंट किंवा नोटीस आपल्यापर्यंत आल्यानंतर आपण कोर्टात हजर होतो. पण कोर्टात गेल्यानंतर आपल्याला काहीही सुचत नाही. त्यासाठी आणि आपण समन्स, वॉरंट किंवा नोटीस कोर्टाची आल्यानंतर एकदम घाबरून जातो. पण घाबरून न जाता आपण आपल्या केसची सर्व माहिती मिळवू शकतो. समन्स, नोटीस किंवा वॉरंट आपल्या हाती पडल्यानंतर त्यात आपल्याला केस नंबर वाईज किंवा CRN नंबर वाईज किंवा पार्टीच्या नावाने आपल्याला तुमची केस सर्च करता येते. तर या ॲपमध्ये तुमची केस सर्च कशी करायची, तर सर्वात अगोदर केस स्टेटस या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं असतं. आता मी महाराष्ट्र राज्यातली केस तुम्हाला उघडून दाखवतो. महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद या जिल्ह्यातील केस तुम्हाला उघडून दाखवतो. आता इथं औरंगाबाद सिलेक्ट केलं. औरंगाबाद सिलेक्ट केल्यानंतर केस नंबर या ऑप्शनवर आपण सिलेक्ट करतो. केस नंबर या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट कोर्ट कॉम्प्लेक्स. आता औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात आपली केस असेल किंवा जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे आपली केस दाखल असेल, तर ते कॉम्प्लेक्स आपल्याला सिलेक्ट करावे लागते. ते सिलेक्ट अगोदर मी आता इथे औरंगाबाद आणि सेशन कोर्ट हे सिलेक्ट केलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला समन्स, वॉरंट किंवा नोटीस यावर आपल्याला केसचा प्रकार दिसतो. त्यानुसार आपल्याला केसचा प्रकार सिलेक्ट करता येतो. आता आपल्या विरुद्ध जर क्रिमिनल केस दाखल झालेली असेल, तर क्रिमिनल केस हा प्रकार सिलेक्ट करावा लागतो. आता आपल्या विरुद्ध जर
मारामारीची केस किंवा हाणामारीची केस जर दाखल झालेली असेल ती रेग्युलर क्रिमिनल केस या सदरात मोडते. त्यामुळे आपण RCC म्हणजे रेग्युलर क्रिमिनल केस हा पर्याय सिलेक्ट करतो आणि इथे केस नंबर टाकून आपण आणि त्या केसचे वर्ष हे टाकून आपण केस बघू शकतो. नंतर पार्टीच्या नावाने सुद्धा आपल्याला केस सर्च करता येते. फायलिंग नंबर जर असेल आपल्याकडे तरी फायलिंग नंबरनुसार आपल्याला केस सर्च करता येते. जर आपल्या विरुद्ध कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर आपल्याला जो FIR मिळतो त्या FIRच्या नंबरनुसार सुद्धा आपल्याला कोर्टातली केस सर्च करता येते आणि आपल्याला आपण त्या प्रकरणात कोणते वकील नेमलेले असेल तर त्या वकील साहेबांच्या नावाने सुद्धा सर्च करून आपल्याला आपलं प्रकरण पूर्ण माहिती घेता येते. प्रकरणाची केस टाईपनुसार सुद्धा आपल्याला पूर्ण प्रकरणाची माहिती घेता येते. आता आपण जर कॉज लिस्टमध्ये गेलो तर यात आपल्याला दिसेल की ज्या कोर्टात आपलं मॅटर चालू आहे त्या कोर्टाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आता आपली तारीख उद्या आहे किंवा 16-17 अशी आहे आणि आपण तिथं सेट करतो. तर आपली सिव्हिल केस आहे की क्रिमिनल केस आहे हे तर आपल्याला अगोदर माहितीच असते. तर आपण जर क्रिमिनलवरती सिलेक्ट केलं तर आपल्याला क्रिमिनल मॅटरचा पूर्ण बोर्ड हा या ॲपमध्ये दिसू शकतो आणि आपलं मॅटर आपण ज्यावेळेस सकाळी कोर्टात हजर होतो त्यावेळेस आपलं किती सिरियल नंबरला मॅटर आहे ते आपण बघू शकतो आणि नंतर त्या प्रकरणात हजर राहू शकतो. म्हणजे आपला वेळ वाचतो. आपण कोर्टात गेल्यानंतर आपलं किती नंबरला मॅटर आहे किती नाही हे तुम्हाला बघायची गरज नाही. फक्त तिथं गेल्यानंतर बोर्डावरती व्हेरीफाय करायचं बस एवढंच आणि याच्यावरती नंबर असतो. आता मी रेग्युलर क्रिमिनल केस 7303/2016 ही घेतो. आता या बोर्डावरती बघितल्यानंतर आपल्याला समजेल की प्रत्येक मॅटरचे स्टेजेस असतात. आता अर्जंट केसेस ज्या आहेत त्यात जजमेंटची स्टेज आहे, आर्ग्युमेंटची स्टेज आहे, डिफेन्स इव्हिडन्स आहे, डिसमिसल ऑर्डर आहे, डिपॉझिट अकाउंट आहे, NBW अनरेडीची आहे, BW रेडीची आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेजेस असतात. हिअरिंगची आहे, स्टेटमेंट अंडर सेक्शन 313 म्हणजे सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर प्रकरण हे 313 साठी घेतलं जातं. त्या प्रकरणाची स्टेज सुद्धा इथे दिलेली आहे. या ॲपमध्ये आपल्याला त्या सर्व प्रकरणाची माहिती मिळू शकते. तसेच आपण यामधून जजमेंट सुद्धा काढू शकतो. आता हे चालू प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये हे प्रकरण हे जजमेंटसाठी लावलेलं आहे. आता त्यात नेक्स्ट हिअरिंग डेट 17/3/2025 अशी आहे. आता याच्यात केस टाईप SCC, फायलिंग नंबर, फायलिंग डेट, रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट, CRN नंबर म्हणजे या प्रकरणातील सर्व माहिती आपल्याला दिसते.
फर्स्ट हिअरिंग डेट, नेक्स्ट हिअरिंग डेट हे सुद्धा आपलं प्रकरण कधी दाखल झालं ते फायलिंग डेटनुसार आपल्याला समजू शकतं. आणि त्या प्रकरणात पहिली तारीख ही कधी होती हे सुद्धा आपल्याला फर्स्ट हिअरिंग डेट या टायटलखाली आपल्याला समजू शकते. आता समन्स आल्यानंतर समन्सवरती एक QR कोड असतो. हे ॲप घेतल्यानंतर आपल्याला त्या QR कोडवरती स्कॅन करून सुद्धा आपल्याला प्रकरणाची माहिती घेता येते. यात पिटिशनर म्हणजे कोण कोण आहेत आणि आरोपी कोण कोण आहेत हे सुद्धा आपल्याला समजते. आता या कोणत्या कायद्यानुसार आपल्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे व कोणत्या कलमानुसार आपल्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे हे सुद्धा आपल्याला या ॲक्ट या टायटलखाली समजते. आता ही केस नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 138 खाली दाखल झालेली आहे. म्हणजे ही केस चेक बाउन्सिंगची केस आहे. आता यात केस हिस्ट्री. आता प्रत्येक तारखेला आपण कोर्टात जातो. कोर्टात गेल्यानंतर प्रत्येक तारखेला प्रकरणामध्ये आपली हजेरी लागली की नाही, त्यात काय झाले, कोणता आरोपी समोरच्या पक्षाने कोणता अर्ज दिला माननीय न्यायालयात व त्या अर्जावरती काय आदेश झाला हे सुद्धा आपल्याला या रोजनाम्यामध्ये समजते. आता या प्रकरणात 27/2/2025 रोजी आर्ग्युमेंटला हे मॅटर होतं. आता आपण 27/2/2025 या तारखेवर, या निळ्या दिसणाऱ्या तारखेवर क्लिक केलं तर आपल्याला रिझ्यूम टुडे आज कोर्टात काय झालं हे समजतं. आता या प्रकरणामध्ये रिझ्यूम टुडे PO इज ऑन लिव्ह म्हणजे माननीय न्यायालय म्हणजे माननीय कोर्ट जज साहेब हे सुट्टीवर होते. कंप्लेनंट प्रेझेंट तक्रारदार हे हजर आहेत आणि अक्यूज्ड प्रेझेंट आणि आरोपीसुद्धा हजर आहेत. हे एवढी पारदर्शकता आपल्याला या ॲपमुळे समजते. कोर्टात गेल्यानंतर माननीय न्यायालय आरोपी हजर झाल्यानंतर व तक्रारदार हजर झाल्यानंतर ते त्यांची हजेरी लावून घेतात. हेही देखील आपल्याला या ॲपमधून समजते. तसेच आता या जजमेंटच्या दिवशी आता 7/3/2025 रोजी काय झाले हे आपण बघू. फिर्यादी हजर, आरोपी गैरहजर, निशाणी 1 वर आदेश पारित, प्रकरण निर्णयासाठी लावावे असा हा आदेश झालेला आहे. त्यामुळे सदर प्रकरण हे निर्णयासाठी आपल्याला या कोर्ट ॲपवरती दिसत आहे. आता त्यानंतर या प्रकरणामध्ये काय ऑर्डर झाली काय नाही हे सुद्धा आपल्याला समजते. त्यासाठी सर्वात खाली इंट्रीम ऑर्डर्स व म्हणजे प्रकरण चालू असताना मध्यंतरी ज्या ऑर्डर झालेल्या आहेत त्या ऑर्डर्स आपल्याला यावरून दिसतात. आता हे प्रकरण जजमेंटसाठी आहेत त्यामुळे इथं जजमेंट दिसणार नाही. आणि या इंट्रीम ऑर्डर्स खालीच ज्यावेळेस प्रकरणात जजमेंट झालं त्यावेळेस निकालाची प्रत आपल्याला ऑनलाईन डाउनलोड करता येते. असं हे साधं आणि सोपं एकदम साधं ॲप आहे आणि समजण्यासाठी खूप छान आहे. त्यामुळे सर्वांनी इन्स्टॉल करून आपल्या माहितीसाठी सर्वांनी हे प्ले स्टोअरवरून घ्यावे. हे ॲप भारत सरकारने लॉन्च केलेलं आहे. त्यात कुठली फसवणूक नाही. तसेच हे जर ॲप आपल्याजवळ असेल तर आपला वेळ, पैसा
सर्व वाचू शकते व तसेच आपण जे आपल्या वकील साहेबांवर संशय घेत असतो त्यात पारदर्शकता निर्माण होते. म्हणून हे ॲप आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. मला आशा आहे की ही सर्व माहिती आपल्याला समजली असेल. धन्यवाद.